नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण BA तृतीय वर्ष BA थर्ड ईयर BA तृतीय वर्षातील पाचव्या सेमिस्टर या पाचव्या सेमिस्टर मध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर भारताचा भूगोल या भारताच्या भूगोलाचा भूगोल या भारताच्या भूगोलाच्या पेपरचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत। आजच्या तासामध्ये आपण भारताचा भूगोल म्हणजे जिओग्राफी ऑफ इंडिया या पेपरचा अभ्यास या पेपरचा विचार आजच्या तासामध्ये आपण करणार आहोत। मित्रांनो, जिओग्राफी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा भूगोल हा एक प्रादेशिक अभ्यासाचा पेपर आहे। जगातील जर आपण बघितलं तर असं दिसेल की वेगवेगळे राष्ट्र आहेत, जवळपास 200च्या जवळपास वेगवेगळी राष्ट्र आहेत आणि या प्रत्येक राष्ट्राचा एक भूगोल आहे। प्रत्येक राष्ट्राच्या त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची प्राकृतिक भूमी त्या राष्ट्राला लाभलेली आहे आणि त्यांची असणारी संसाधने, त्यांची असणारी लोकसंख्या या सर्वांनी मिळून त्या राष्ट्राचा भूगोल त्या ठिकाणी तयार झालेला आहे। तसाच आपल्या भारताचा भूगोल कसा आहे हे पाहण्याचं काम आपण मागील तासापासून या ठिकाणी सुरू केले आहे। मित्रहो, मागील तासामध्ये आपण बघितलं की भारताचं असणारं स्थान, आपण काही मुद्द्यांचा विचार मागील तासामध्ये या ठिकाणी केला आहे की भारताचं असणारं स्थान, लोकेशन कसं आहे, कुठं आहे। संपूर्ण जगाचा जर आपण विचार केला तर संपूर्ण जगामध्ये भारताचं असणारं स्थान हे एक वेगळं असं कसं आहे हे बघण्याचा प्रयत्न आपण मागील तासामध्ये केला होता आणि मग त्या दृष्टिकोनातून जर आपण एक ओव्हरव्ह्यू करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसेल की 0 अंश असणारं हे विषुववृत्त, जगाच्या मध्यातून गेलेलं 0 अंशाचं असणारं हे विषुववृत्त, या विषुववृत्ताच्या उत्तरेला भारताचं स्थान आहे। म्हणजेच भारत हा जगाच्या दृष्टिकोनातून उत्तर गोलार्धामध्ये आहे। उत्तर गोलार्धात आहे, उत्तर भागामध्ये आहे, म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की भारताचं स्थान नेमकं कुठं आहे, उत्तर गोलार्धात आहे, मग कुठं आहे। मग त्यावेळेस पुन्हा आपण प्रयत्न केला की 0 अंशाचं असणारं रेखावृत्त, ज्याला आपण ग्रीनिच रेखावृत्त असं म्हटलेलं आहे, या ग्रीनिच रेखावृत्ताच्या अनुषंगाने किंवा मध्यवर्ती रेखावृत्ताच्या अनुषंगाने भारताचं स्थान कुठं आहे। तर मग आपण बघितलं की भारताचं स्थान हे ग्रीनिच रेखावृत्ताच्या अनुषंगाने पूर्व दिशेला आहे। म्हणून या ठिकाणी पुन्हा भारत हा पूर्व गोलार्धात आहे असं आपण म्हणतो। भारत हा पूर्व गोलार्धामध्ये आहे असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे। तसंच मग हे झालं उत्तर गोलार्धामध्ये आहे, पूर्व गोलार्धामध्ये आहे। त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर संपूर्ण जगाचे विविध अशा खंडामध्ये विभाजन केलेलं आहे। त्यामध्ये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका अशा पद्धतीने वेगवेगळ्या खंडांमध्ये या वेगवेगळ्या भागाचं या ठिकाणी आपल्याला एक स्पेसिफिक नावं त्या वेगवेगळ्या भागाला खंडांच्या अनुषंगाने दिली आहे। आणि मग आपण पाहतोय
की भारत हा जो काही आहे तो आशिया खंडामध्ये आहे. भारत कुठे आहे तर भारत आहे आशिया खंडामध्ये आणि हा सगळा आशिया खंडाचा जर भाग बघितला तर आपल्याला असं दिसेल की भारत हा आशिया खंडामध्ये असून हा आशिया खंडाच्या दक्षिणेला आहे. म्हणून भारताचं स्थान हे आशिया खंडाच्या दक्षिण भागात आहे असं आपण म्हणतो. बघा या ठिकाणी आपल्याला असं दिसतं या तीन मुद्द्यांच्या आधारे की आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये भारत हे एक राष्ट्र त्या ठिकाणी म्हणजे या तीन मुद्द्यांच्या आधारे आपण त्याचं स्थान नेमकं कुठं आहे हे शोधण्याचा प्रयत्न आपण मागील तासामध्ये केला. तसंच आपण या भारताचं स्थान जे काय आहे हे स्थान बघितल्यानंतर आपण बघितलं की भारताचं क्षेत्रफळ कसं आहे, किती लहान आहे, किती मोठा आहे, त्याचा आकार कसा आहे, या सर्व गोष्टीचा जर आपण विचार केला तर साधारणतः भारताचं जे क्षेत्रफळ आहे ते 32,87,263 32,87,263 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रावर हा भारताचा भाग पसरलेला आहे. 32,87,263 चौरस किलोमीटर भागामध्ये भारताचं क्षेत्रफळ असलेलं आपल्याला दिसतं. भारताचा आकार जर आपण बघितला तर प्रामुख्याने आकारच्या दृष्टिकोनातून तर भारताचा जो काही भाग आहे तो दक्षिणेकडे निमुळता होत गेलेला आहे. अगदी कर्कवृत्तापासून जर आपण खाली आलो तर तो निमुळता असा होत गेलेला आहे. म्हणून भारत हे द्विकल्पीय भाग आहे असं आपण देखील या ठिकाणी आकाराच्या दृष्टिकोनातून म्हणत असतो. त्यानंतर जगाच्या दृष्टिकोनातून जर आपण भारताचं एकंदर क्षेत्रफळ जर बघितलं तर आपल्याला दिसतं की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून जगामध्ये भारताचा 7व्या क्रमांकाचा मोठा देश म्हणून गणना केली जाते. म्हणजे 7व्या क्रमांकाचा मोठा देश हा भारत आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. यापेक्षा भारतापेक्षा मोठे असणारे मग USSR असेल किंवा रशिया ज्याला आपण म्हणतो रशिया किंवा संयुक्त संस्थान, ब्राझील हे यासारखे मोठे देश, चीन यासारखे वेगवेगळे मोठे देश देखील भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर असलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामध्ये 7वा क्रमांक हा आकाराच्या दृष्टिकोनातून क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारताचा असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर क्षेत्रफळाचा जर विचार केला तर जगामध्ये जवळपास भारताने एकूण जगाच्या जी काही भूमी आहे त्या एकूण भूमीपैकी जवळपास 2.14% भूमी ही भारतानं व्यापलेली आहे. एकूण जगाच्या 2.14% भूमी ही भारतानं व्यापलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच या पद्धतीने आपण भारताचा अभ्यास या ठिकाणी करतो. त्यानंतर पुन्हा करत असताना आपण बघितलं की भारताचा जो काही विस्तार आहे, विस्तार ज्याला आपण एक्सटेंड म्हणलेला आहे, विस्ताराच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिसतं की विस्तारामध्ये सांगत असताना आपण त्याची अक्षवर्तीय आणि रेखावर्तीय लांबी कशी आहे किंवा रुंदी कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आणि मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर भारताचा अक्षवर्तीय विस्तार जर आपण बघितला तर 8°4' ते 34°6' उत्तर अक्षवर्त यांच्या दरम्यान हा भारताचा विस्तार असलेला म्हणजे 8° ते 34° यांच्या दरम्यान
भारताचा अक्षवर्ती विस्तार असलेला आपल्याला दिसतो. तर रेखावृत्ताच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर आपल्याला या ठिकाणी असं दिसतं की रेखावृत्ती विस्तार या ठिकाणी उत्तर या अनुषंगाने म्हटलेलं आहे की विषुववृत्तापासून उत्तरेला आहे म्हणून उत्तर. त्यानंतर रेखावृत्ती विस्ताराच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हा जो काही रेखावृत्ती विस्तार आहे हा आहे 68 7 मिनिटे ते 97 25 मिनिटे पूर्व रेखावृत्त. पूर्व रेखावृत्त म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की मध्यवर्ती रेखावृत्त ज्याला आपण 0 रेखावृत्त असं म्हणतो, ज्याला ग्रीनिच रेखावृत्त असं म्हणतो, या ग्रीनिच रेखावृत्तापासून भारत हा पूर्व गोलार्धामध्ये आहे असं आपण म्हणतो. म्हणून या ठिकाणी या ग्रीनिच रेखावृत्तापासून 68.7 मिनिटांचं जे काही रेखावृत्त असेल त्या रेखावृत्तापासून तर 97.25 मिनिटेचा असणारा रेखावृत्त यांच्या दरम्यान पूर्व भागामध्ये यांच्या दरम्यान भारताचा रेखावृत्ती विस्तार असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर भारताची जर पूर्व पश्चिम लांबी आपण जर बघितली जी पूर्व पश्चिम लांबी पूर्व पश्चिम लांबी किंवा आपण रुंदी म्हणूया त्याला, तर साधारणतः जवळपास ती पूर्व पश्चिम जी आहे 2933 किलोमीटर पूर्व पश्चिम अगदी गुजरातच्या भागापासून तर मेघालयाच्या भागापर्यंत किंवा अरुणाचल प्रदेशच्या भागापर्यंत जर आपण बघितलं तर जवळपास 2933 किलोमीटर इतकी त्याची एकूण रुंदी असलेली आपल्याला दिसते. आणि उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर जर आपण बघितलं तर 3214 किलोमीटर एवढी त्याची उंची असलेली म्हणजे अगदी कन्याकुमारी पासून तर काश्मीरच्या असणाऱ्या भागापर्यंत किंवा लडाखच्या असणाऱ्या भागापर्यंत जी काही अंतर आहे हे जवळपास 3214 किलोमीटर एवढं अंतर हे प्रामुख्याने आपल्याला या भारताचं असताना दिसून येतं. त्याचबरोबर जर आपण बघितलं की भारताला वेगवेगळ्या देशांनी जी काही भूसीमा लाभलेली आहे, कारण भारताला भूसीमाही लाभलेली आहे आणि जलसीमाही लाभलेली आहे, म्हणजे भारताच्या बाजूला दुसरे राष्ट्र आहेत, त्याचबरोबर भारताच्या बाजूला समुद्र किनारे देखील आहे किंवा समुद्र देखील आहे. त्यामुळे भारताला जी काही भूसीमा लाभलेली आहे ही भूसीमा जवळपास 15,200 किलोमीटरची भूसीमा ही भारताला लाभलेली आहे. तर जलसीमा ही जवळपास 7,516 किलोमीटर एवढी जलसीमा ही भारताला लाभलेली आपल्याला दिसते. मित्रांनो, याच पद्धतीने जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की हा सगळा भाग आपण मागील तासामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करत होतो. आपण त्याला एकदा परत रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आणलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे की भारताशेजारी देश व त्याची जी सीमा आहे एकंदर ही कोणकोणत्या राष्ट्राला लागणार असलेली आहे. शेजारी देश व त्यांची असणारी सीमा किंवा भारताची असणारी सीमा ही शेजारी देश आणि कशा पद्धतीने लागणार आहे हे आपल्याला बघायचं. तर आपल्याला असं दिसतंय की भारताच्या उत्तरेचा जर आपण विचार केला तर इथं अफगाणिस्तानची सीमा मिळते. भारताच्या काश्मीर भागामध्ये अफगाणिस्तानची सीमा त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी चीनची सीमा आहे. त्याच चीन या राष्ट्राची देखील मोठ्या प्रमाणात सीमा त्या ठिकाणी आहे.
त्याचबरोबर नेपाळ हे देखील आपले शेजारी राष्ट्र या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी भूतान म्हणून जे काही राष्ट्र आहे हे उत्तरेकडे, भारताच्या उत्तरेकडे साधारणतः आपल्याला अफगाणिस्तान, चीन, नेपाळ आणि भूतान या 4 राष्ट्रांच्या सीमा या प्रामुख्याने असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर भारताच्या पूर्व भागामध्ये जर आपण बघितलं तर भारताच्या पूर्व भागामध्ये जी काही सीमा लाभलेली आहे ती आहे बांगलादेश, की ज्या बांगलादेशाच्या 3ही बाजूला भारताची सीमा आहे. 3ही बाजूला भारताची सीमा आहे आणि अगदी या ठिकाणी छोटासा असा भाग बंगालच्या उपसागराचा त्याला दक्षिण बाजूकडे आहे. म्हणजे अशा पद्धतीने भारताची अगदी पूर्वेला हा बांगलादेशाची सीमा आहे आणि त्याचबरोबर म्यानमार या राष्ट्राची सीमा देखील भारताच्या ईशान्य राज्याला लागून असलेली आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीने पूर्व भागामध्ये बांगलादेश आणि म्यानमार, की जेव्हा आपण त्याला जुन्या पद्धतीने ब्रह्मदेश असं म्हणूया, या राष्ट्राची सीमा ही भारताच्या पूर्व भागामध्ये असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर भारताच्या पश्चिम भागामध्ये जर आपण बघितलं तर पश्चिम भागामध्ये भारताच्या पाकिस्तान किंवा आपण असं म्हणूया की भारताच्या असणाऱ्या या पश्चिमेला पाकिस्तान हे राष्ट्र असलेलं आपल्याला दिसतं, की जर पूर्वी भारताचाच एक भाग होता, परंतु 1947 नंतर भारतातून विभाजित होऊन पाकिस्तान हे राष्ट्र या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे पाकिस्तान राष्ट्राची सीमा ही अगदी मग पंजाब काश्मीर पासून तर पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्याला लागून असलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर भारताच्या दक्षिणेला जर आपण दक्षिण भागाचा जर विचार केला तर भारताच्या दक्षिणेला हा बेटासारखा प्रदेश जो काही मोठ्या प्रमाणात दिसतो आपल्याला या ठिकाणी, ते आहे श्रीलंका या देशात. भारताच्या दक्षिणेला श्रीलंका हे देश आहे, मात्र श्रीलंका हे देश पारवच्या समुद्र धनीमुळे भारतापासून विभक्त झालेला आहे. म्हणजे निश्चित भारताची जलसीमा किंवा पालकी समुद्र धनी हा भारत आणि श्रीलंका यांच्यामधला दुवा आहे. म्हणजे पालकीच्या समुद्र धनीमुळे श्रीलंका भाग हा भारतापासून वेगळा झालेला आपल्याला दिसतो. म्हणजे हेही ठिकाणी श्रीलंका या देशाचा देखील विचार या ठिकाणी आपल्याला करावा. मित्रांनो, याचबरोबर भारताचा जर आपण विचार केला तर बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार नावाची जी काही बेट आहे ही देखील भारताचाच एक भाग आहे. बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार नावाची जी काही बेट आहे ही बेट देखील भारताचाच भाग आहे. त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये देखील या ठिकाणी लक्षद्वीप, दीव आणि दमण यासारखी जी काही छोटी बेट आहे ही देखील भारताचाच एक भाग असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने भारताच्या शेजारी देश व त्यांच्या सीमा जर आपण बघितलं भारताच्या, तर हे शेजारी देश आहेत आणि या शेजारी देशाची वेगवेगळ्या पद्धतीने भारताच्या सीमा या लागलेल्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. तर मित्रांनो, आपण आजच्या तासामध्ये शेजारी देश व त्यांच्या असणाऱ्या सीमा या ठिकाणी आपण बघितलेल्या आहे. धन्यवाद.